धनु राशी 9 ते 15 जून 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी जूनच्या या आठवड्यात प्रेम जोडप्यांसाठी खूप आनंददायी ग्रहांची जुळवाजुळव होत आहे। या आठवड्यात प्रेम संबंधाचा कारक शुक्र आणि आकर्षणाचे प्रतीक चंद्र यांच्यामध्ये ससप्तक योग तयार होत आहे। प्रत्यक्षात शुक्र मेष राशीत भ्रमण करत आहे आणि चंद्र या आठवड्यात तुळ राशीत प्रवेश करेल। या आठवड्यात शुक्र आणि चंद्र यांच्यामध्ये ससप्तक योग तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र आणि चंद्र यांच्यात शुभ संयोग तयार होत असतो तेव्हा प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारित होते। शुक्र चंद्राच्या ससप्तक योगाचा प्रभाव सर्वाधिक फायदा हा धनु राशीच्या लोकांना होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया 9 ते 15 जून 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असेल। जून महिन्याचा हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे खूप शुभ राहणार आहे। आठवड्याची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाने होईल। तुम्ही आधीच नियोजित केलेले काम आता पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वतःला एका नवीन दिशेने सक्रियपणे काम करताना पाहाल। या काळात तुम्ही प्रत्येक काम गांभीर्याने आणि समर्पणाने कराल, ज्यामुळे परिणाम देखील अनुकूल आणि समाधानकारक असतील। आठवड्याच्या मध्यभागी करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये व्यस्तता वाढू शकते। तथापि या आठवड्यात अनेक जबाबदाऱ्या एकत्र येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला सतत धावपळ करावी लागू शकते। जरी या व्यस्ततेमुळे तुमच्या कामात प्रगती होईल, परंतु यामुळे तुम्हाला स्वतःसाठी कमी वेळ मिळेल। अशा परिस्थितीत संतुलन राखणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल। आठवड्याच्या मध्यभागी काही प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे, जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। त्यांच्या पाठिंब्याने किंवा मार्गदर्शनाने तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या योजनेत सामील होऊ शकता किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन दिशेने वाटचाल करू शकता। तुमच्या प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर प्रेमजीवनात हा आठवडा आनंददायी राहणार आहे। तुमच्या आणि तुमच्या प्रेमजोडीदारामधील भावनिक बंध वाढेल। आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। हवामानात बदल होण्याची किंवा जुना आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे। धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात रोमॅन्टिक आणि उत्साही असेल। तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलाल आणि लहान आनंद साजरा करण्याचा प्रयत्न कराल। महिला मैत्रिणी किंवा जोडीदाराच्या मदतीने मोठी कौटुंबिक समस्या सोडवता येईल, ज्यामुळे प्रेमसंबंधांकडे तुमचे लक्ष वाढेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या वागण्यात काही हट्टीपणा आणि अधीरता असू शकते, त्यापासून सावध राहा। जर प्रेमात संयम आणि प्रेम ठेवले तर हा आठवडा नातेसंबंध पुढे नेण्यासाठी अनुकूल आहे। ग्रहस्थिती पाहता धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि उत्साहाचा असेल। तुम्ही नवीन कल्पना आणि योजनांसह सक्रिय असाल। नशीब देखील तुम्हाला साथ देईल, ज्यामुळे अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। एखाद्या सहलीचे किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचे नियोजन केले जाऊ शकते। कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात। नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या कामाचे कौतुकही होईल। सरकारी किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना प्रगतीचे संकेत मिळतील। व्यवसायात विस्ताराची योजना आखता येतील, परंतु गुंतवणूक करताना काळजी घ्या। सध्या धोकादायक व्यवहारांपासून दूर राहणे चांगले। घरात आणि कुटुंबात आनंददायी वातावरण राहील। एखाद्या शुभ कार्यक्रमाची योजना आखता येईल। वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द वाढेल। अविवाहितांना लग्नाचा किंवा नवीन नात्याचा प्रस्ताव मिळू शकतो। प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा राखणे महत्त्वाचे आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु खाण्यापिण्यात निष्काळजीपणामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात। गॅस, आम्लता आणि थकवा टाळण्यासाठी नियमित दिनचर्या पाळा। हलका व्यायाम आणि ध्यान तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। धनु राशी या आठवड्यात घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका। कायदेशीर किंवा कागदपत्रांच्या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगा आणि कोणत्याही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका। तुमच्यासाठी शुभ तारखा 8, 9 आणि 14 असेल, तर शुभ रंग गुलाबी, पिवळा आणि लाल असेल। शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवार असणार आहे। या आठवड्यात तुम्ही गुंतवणुकीचा फायदा घेऊ शकता। जर तुम्ही आधीच गुंतवणूक केली असेल तर या आठवड्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो। यामुळे धनु राशीचे लोक काहीतरी मौल्यवान खरेदी करू शकतात। त्यांचे एखादे स्वप्न पूर्ण होऊ शकते, पण तथापि एखादी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या पालकांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जाईल। याचा फायदा धनु राशींना होईल। धनु राशीचे लोक या आठवड्यात कौटुंबिक वातावरणात बदल करण्याचा विचार करत आहेत, तथापि याआधी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या।
जर धनुराशीच्या लोकांनी असे केले नाही तर कुटुंबाच्या हितासाठी ते कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत असतील तर ते कुटुंब तुमच्या विरोधात जाऊ शकते। धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात काहीतरी चांगले साध्य करण्यासाठी त्यांच्या करिअरमध्ये बदल करावे लागतील। या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आत्मपरीक्षण करावे लागेल आणि गरजेनुसार बदल करावे लागतील, तरच या राशीच्या लोकांना यश मिळू शकेल। जर धनुराशीच्या लोकांनी असे केले नाही तर वरिष्ठांच्या नजरेत त्यांची प्रतिमा नकारात्मक होऊ शकते, म्हणून या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे। थोड्याशा मेहनतीने यश मिळू शकते। अशा परिस्थितीत या काळाचा पुरेपूर फायदा घ्या। धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात काही उपाय करावे लागतील। गुरुवारी गरिबांना जेवण द्यावे आणि यासोबतच गरजूंना नेहमी मदत करावी। एकंदरीत पाहता धनुराशीसाठी येणारा नवीन आठवडा खूपच शुभ राहणार आहे।